तर भावानं खूप दिवस झाले होते माझे व्हिडिओ आलेले नाही, कारण मला एडिटिंग करायला एवढा वेळ नसतो. आज सकाळी मला सुम्याला फोन केला. सुम्यानं म्हणलं की आज प्रोजेक्ट जमा करायचा आहे. मग काय लगेच आम्ही आलो शाहू कॉलेजमध्ये आणि थोडे वेळ बसलो इथं. सर कुठे बाहेर गेलेले वाटते आणि सुम्यानं आम्हाला चॅलेंज केलं होतं की 3 दिवसांमध्ये आम्ही म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण करतो. तर आमचं 5 जणांचा ग्रुप करून तो प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे आणि मॅडमने मला श्यामची आई हे पुस्तक दिलेलं आहे आणि हे वाचून मला परीक्षा द्यायचं आहे. तेवढ्यामध्ये ओम्या आला आणि आमचं सुद्धा परीक्षा होतं तेवढ्या दिवसात. मला फोन आला आवडता कुणाचा तरी, म्हणून ते बोर्डच्या पाठीमागे लपून बोलालता बघा. म्हणजे भावाला काहीतरी पटले वाटतं मुलगी आणि याला माहीत नव्हता व्हिडिओ करतोय म्हणून. ती व्हिडिओ केला म्हणून कसं डासायला लागलाय बघा ह्यो. आला पुढं आणि एवढ्यामध्ये यांचं भांडणं सुरू झाली, कारण यांची पेट्रोलला पैसे एकामेकांना घेत होते. त्यांचे पेट्रोल संपलेले होते आणि एकमेकांचे भांडणे करून निघाले त्या पेट्रोल आणायला. आणि पेट्रोल जाताना मग कसं मस्ती करायला बघा, दगडं फेकायला लागला याच्या अंगावर. आणि आज 12वीचं परीक्षा सुरू झालेलं होतं म्हणून जरा कॉलेजमध्ये शिक्षक सुरू झाले. त्यानंतर मी घराकडे आलो, आवरून गेलो मी ऑफिसमध्ये. ऑफिसची कामं करून घेतलं आणि आज गुरुवार पण होता आणि स्वामी दर्शनासाठी प्रत्येक वेळेला जात असतोय. मी प्रज्ञापुरी येतोय. प्रज्ञापुरी म्हणजे रुईकर कॉलनीमध्ये स्वामींचं मंदिर आहे. इथे प्रत्येक गुरुवारी हजारो भाविक येतात दर्शनासाठी. इथे मोठेच्या मोठे रांगे लागलेले आहेत आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर स्वामींचं मंदिर, म्हणजे स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींचं मूर्ती विराजमान आहे. इथे दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या. तिथून निघालो मी बाहेर जाताना. इथे आधी आपल्याला स्वामींचा प्रसाद मिळतो, म्हणजे भात खिचडी असं मिळत असतो प्रत्येक गुरुवारी. ते निघालो मी घराकडे घेऊन. व्हिडिओ आवडल्यास नक्की